श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांची गट ड पदाची भरती प्रक्रिया चालू झालेली आहे। बऱ्यापैकी मोठी गट ड पदाकरता भरती प्रक्रिया आहे। संस्था आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर। गट ड चतुर्थ श्रेणीची भरती प्रक्रिया ही पद्धत जी अवलंबली जाणार आहे भरती प्रक्रियेसाठी ते ऑनलाईन पद्धत अवलंबली जाणार आहे आणि परीक्षेसाठी देखील ऑनलाईन पद्धत ही अवलंबली जाणार आहे। महत्त्वाच्या तारखा आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत की ऑनलाईन अर्जाची सुरुवात झालेली आहे 22/10/2025 पासून आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल 12 नोव्हेंबर 2025। फी भरण्याची शेवटची जी तारीख असेल ती देखील 12 नोव्हेंबर 2025 असेल। साधारण 11:55 आधी आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे। प्रवेशपत्र आपल्याला कधी उपलब्ध करून दिलं जाईल तर परीक्षेच्या 7 दिवस आधी करून दिलं जाईल आणि परीक्षेची तारीख ही यथावकाश ते डिक्लेअर करतील ज्या पद्धतीने। आता याच्यामध्ये पद आणि पदसंख्या कोणत्या कोणत्या आहेत ते आपण बघू। कक्षसेवक याचे 9 पदं आहेत, तर बाह्य रुग्ण विभाग सेवक 9 पदे आहेत, शिपायांची 3 पदे आहेत, माळी यांची 9 पदे आहेत, पंप सहवती 9 आहेत, किरण सेवक आहेत त्याची 9 पदे आहेत, प्रयोगशाळा सेवक 2 पदे आहेत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 2 पदे, रुग्णपटवाहक 9 पदे, सहाय्यक स्वयंपाकी 2 पदे, परिचारिका जेवण विभाग सेवक 3 पदे, भंडार सेवक 2, औषध वितरण सेवक 2, पोस्टमॉर्टम रूम पार्चर याची 2 पदे। अशा पद्धतीची विविध पदे ही या भरती प्रक्रियेमध्ये भरली जाणार आहेत। परीक्षेचा जो नमुना आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका ही मराठी भाषेमध्ये असणार आहे। प्रश्नांची संख्या 100 असेल, गुण असतील 200, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, कालावधी असणार तो 2 तासाचा। नकारात्मक गुण पद्धती या परीक्षेला नसणार आहे। अभ्यास करताना आणि आपल्याला मॉक टेस्ट सॉल्व करायचे असेल तर exambabu.in www.exambabu.in ही एक खात्रीलायक वेबसाईट आहे की जी प्रत्येक परीक्षेचा जो पॅटर्न येतो त्या पद्धतीने प्रश्न काढून उत्तम पद्धतीने क्वालिटी मॉक टेस्ट बनवते आणि त्यामुळे लोकांना किंवा विद्यार्थ्यांना त्याचा फारच फायदा होतो सिलेक्शन होण्यासाठी। आता यामध्ये अभ्यासक्रम कसा असणार आहे तर मराठीचे 25 प्रश्न असतील आणि 50 गुण असतील, इंग्रजीमध्ये 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण, अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे। म्हणजे 100 प्रश्न 200 गुण, 2 तासाची वेळ आहे। एक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला साधारणतः 72 सेकंद मिळतात। त्या पद्धतीने आपलं प्रिपरेशन झालेलं असलं पाहिजे आहे। दर्जा हा साधारण 10वीचा असणार आहे कारण बरेचशी पदं हे चतुर्थ श्रेणीचे असणार, त्यामुळे तो दर्जा हा 10वी 12वी या लेवलचाच असणार आहे। मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अशी ही परीक्षेची पद्धत असणार आहे। शैक्षणिक पात्रता ही SSC उत्तीर्ण असल्यामुळे दर्जा हा SSCचा असणार आहे। वयोमर्यादा 18 वर्ष ते 38 वर्ष यामध्ये आपल्याला